त्याचबरोबर आपला आदर्श कोण असावा याचा विचार केला पाहिजे। दादा माफी मागून बोलेल, पण आत्ताची आपली तरुणाई आहे ना, त्यांचा आदर्श कोण आहे? अरे आत्ताच्या तरुणाईचा आदर्श आहे माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्हे, तर ते औरंगजेबाचे विचार आहे। काही जणांना वाक्य तोचच देखील असेल, पण मला खरंच सांगा, अरे जर या तरुण पिढीने माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानला असता ना, तर तिकडे एका माझ्या भगिनीचे 35 तुकडे होण्याआधी त्या नराधमाला जागीच 35 फूट जमिनीत गाडला असता। अरे खरंच जर या तरुण पिढीने माझ्या राजांच्या विचाराला आदर्श मानला असता ना, तिकडे दिल्लीमध्ये माझ्या एका भगिनीवरती 32 चाकूचे वार होण्याआधी त्या नराधमाला जागीच 32 बरोबर ठेवला असता। अरे जर खरंच या महाराष्ट्राच्या तरुण पिढीने माझ्या राजांच्या विचाराला आदर्श मानला असतं, तर तिकडे पुण्यामध्ये माझ्या ज्या भगिनीवरती त्या नराधमाने कोयत्याने वार केला ना, तो नराधम आता तुरुंगात नव्हे भर चौकात फासावर लटकवला असता। आता खरंच या तरुण पिढीने माझ्या राजांच्या विचाराला आदर्श मानलं असतं, तर माझी कोणतीच भगिनी राज्य अपराज्य घराबाहेर एकटी निघायला घाबरली नसती, किंवा महाराष्ट्रात एकही बलात्कार झाला नसता। आणि खरंच जर झाला असता ना बलात्कार, तर आमची तरुणाई हातामध्ये मेणबत्त्या घेऊन नव्हे, हातामध्ये तलवार घेऊन त्याला उभा करण्यासाठी निघाली असती। म्हणून आपला आदर्श कोण याचा विचार केला पाहिजे।